ही तक्रार किती ओळखीची वाटते बरोबर. आपण इतक्या प्रेमाने, इतक्या हौसेने काहीतरी गोडधोड बनवतो आणि उत्तर काय मिळतं? मला नाही आवडत, नको मला. आणि मग ही दुसरी बाजू, तिखटाची, ही सुद्धा तितकीच कॉमन तक्रार आहे. म्हणजे पालक म्हणून आपण काय काय नाही करत, नवनवीन पदार्थ ट्राय करतो, खूप मेहनत घेतो, पण मुलांचं नाक मात्र मुरडलेलंच. असं वाटतं की सगळी मेहनत पाण्यात गेली. पण आता थांबा. काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण आजच्या या पहिल्या भागात आपण दोन अगदी महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. एक म्हणजे मुलं खाण्यासाठी नाही का म्हणतात आणि दुसरं यावर उपाय म्हणून एक चांगली योग्य सुरुवात कशी करायची. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुलं नाही का म्हणतात? कारण बघा, एकदा आपल्याला काय याचं उत्तर मिळालं ना, की कसं हे खूप सोपं होऊन जातं. याच्या मागे ना साधारणपणे 5 मुख्य कारणं असू शकतात. पहिला आहे चवीची संवेदनशीलता. म्हणजे काही मुलांना एखादी चव, समजा आंबट किंवा कडू, आपल्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग वाटते. दुसरं कारण पदार्थाचा टेक्स्चर. काहींना मऊ आवडत नाही, तर काहींना कुरकुरीत पदार्थ नको असतात. तिसरं आहे नियंत्रणाची गरज. म्हणजे मी ठरवणार काय खायचं, असं म्हणून त्यांना थोडं कंट्रोल हवं असतं. चौथं कारण एखादा जुना वाईट अनुभव. म्हणजे कधीतरी जबरदस्ती खाऊ घातलं असेल तर त्याची भीती मनात बसते. आणि पाचवं, लक्ष वेधून घेणं. कधीकधी फक्त आपली प्रतिक्रिया काय येते हे बघण्यासाठी सुद्धा मुलं नाही म्हणतात. तर या सगळ्या कारणांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की खरी समस्या मुलांमध्ये नाहीये, तर कदाचित आपल्या दृष्टिकोनात किंवा खाऊ घालण्याच्या पद्धतीत आहे. बरं, कारणं तर कळली. आता हे बघूया की कोणत्या गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाहीत, कारण यामुळे ना परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडू शकते. या काही सामान्य चुका आहेत ज्या आपल्याकडून नकळतपणे होतात. एक म्हणजे जबरदस्ती करणं, हे खाल्लंच पाहिजे असं दटावणं. दुसरं, जेवताना हातात मोबाईल देणं, जेणेकरून त्यांचं लक्ष खाण्यात नसतंच. तिसरी चूक, इतरांशी तुलना करणं, बघ तो बाळ कसा खातोय. आणि चौथी, रागवणं, ओरडणं. आता या सगळ्याचा परिणाम काय होतो? एकच, की जेवणाबद्दल त्यांच्या मनात एक निगेटिव्हिटी येते आणि ते खाण्यापासून अजूनच लांब पळायला लागतात. चला, तर मग काय करायचं नाही हे तर कळलं. आता सर्वात महत्त्वाचं, योग्य सुरुवात कशी करायची, जेवणाची वेळ पॉझिटिव्ह कशी बनवायची, यासाठी एक सोपी पण एकदम प्रभावी योजना बघूया. तर मग योग्य सुरुवात करण्यासाठी काय करायचं? ही एक सोपी 4 स्टेप्सची योजना आहे. पहिली स्टेप, निरीक्षण करा. काहीही न बोलता फक्त शांतपणे बघा. मुलाला पदार्थाची चव नाही आवडत आहे, की त्याचा वास, की टेक्स्चर? दुसरी स्टेप, अगदी छोटीशी सुरुवात. नवीन पदार्थ देताना अख्खी वाटी भरून देऊ नका. फक्त एक छोटा घास, तोही कुठल्याही दबावाशिवाय. तिसरी स्टेप, सेफ फूड आणि न्यू फूड एकत्र ठेवा. म्हणजे काय, तर त्यांच्या आवडत्या पदार्थाच्या बाजूलाच नवीन पदार्थ ठेवा. त्यांना निवडू द्या. यामुळे त्यांना कंट्रोलमध्ये असल्यासारखं वाटतं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, एक रुटीन बनवा. जेवणाची वेळ, जागा रोज तीच असू द्या. कारण सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. तर आजच्या या भागात आपण 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे मुलं जेवायला नाही म्हणण्यामागची खरी कारणं कोणती आहेत, आणि दुसरं म्हणजे एक पॉझिटिव्ह सुरुवात करण्यासाठी आपण पहिली पावलं कशी उचलू शकतो. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात झाली. आता खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो की ही सवय त्यांना कायमची म्हणजे प्रत्यक्षात लावायची कशी? ह्या प्रश्नाचं उत्तर ते मिळेल पुढच्या भागात. तो भाग अजिबात चुकवू नका, कारण त्यात आपण काही प्रॅक्टिकल ट्रिक्स आणि रोजच्या वापरात येतील असे हॅक्स बघणार आहोत, जे जेवणाच्या वेळेचं चित्र नक्कीच बदलून टाकतील. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, हळूहळू पण नक्कीच. नावाप्रमाणेच मुलांच्या खाण्याच्या सवयींमध्ये हळूहळू पण एक पक्का बदल कसा घडवून आणायचा ते आपण पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे स्लो अँड स्टेडी. म्हणजे काय, तर मुलांना नवीन चवींची सवय लावताना अजिबात घाई करायची नाही. समजा तिखट खायला शिकवायचं आहे, तर मग अगदी सौम्य मसाल्यांपासून सुरुवात करा. किंवा गोड पदार्थ देताना सुरुवातीला साखर थोडी कमीच वापरा. आणि मग हळूहळू त्यांना सवय होईल तशीच चवीची तीव्रता वाढवत न्या. आता हा आकडा बघा, 8 ते 10. तुम्हाला माहितीये का की मुलांना एखादा नवीन पदार्थ स्वीकारायला साधारणपणे 8 ते 10 वेळा तो खाऊन बघावा लागतो.
हो, हे खरंय. त्यामुळे त्यांनी पहिल्याच वेळी नाही म्हटलं म्हणून लगेच हार मानू नका. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पेशन्स, म्हणजेच संयम. मुलांनी एखादी भाजी एकदा खाल्ली नाही याचा अर्थ ते ती कधीच खाणार नाहीत असं मुळीच नाही. प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे. संयम आणि सातत्य या 2 गोष्टीच इथे कामी येतील. ओके, तर पुढचा मुद्दा, आणि हा खूपच इंटरेस्टिंग आहे, खाण्याला एक खेळ बनवून टाकायचा. विश्वास ठेवा, यामुळे मुलांचा खाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. हे लक्षात घ्या की लहान मुलं आधी डोळ्यांनी खातात. त्यांचं जेवणाचं ताट जितकं आकर्षक दिसेल तितकी त्यांना ते खाण्याची इच्छा होईल. तुम्ही डोशावर सॉसने स्माइली काढू शकता, वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांनी त्यांचं ताट सजवू शकता, अगदी इंद्रधनुष्यासारखं. किंवा फळांना त्यांच्या आवडत्या कार्टूनच्या आकारात कापून बघा. यामागचं सूत्र अगदी सोपं आहे. जेवणात जितकी जास्त मजा तितकी पदार्थांना जास्त स्वीकृती. म्हणजे जेवणाची वेळ ही शिक्षा नाही तर एक गंमत वाटली पाहिजे. वातावरण हलकं-फुलकं आणि आनंदी ठेवा. जेवणाला एका गेममध्ये बदला. तुम्ही 1 बाईट चॅलेंज घेऊ शकता किंवा हा बघ हिरो बाईट, हा खाल्ला की खूप ताकद येईल असं म्हणू शकता. चला बघूया कोण खातंय हा सुपर बाईट. असं म्हटलं की त्यांच्यावरचं प्रेशर कमी होतं आणि जेवण एक गंमत वाटायला लागतं. आता एक खूप महत्वाची गोष्ट, प्रोत्साहन देणं आणि लाच देणं यातला फरक समजून घ्या. जेव्हा मुलं काहीतरी नवीन ट्राय करतात तेव्हा त्यांना शाब्बासकी द्या, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा किंवा स्टिकर चार्टवर एक स्टार लावा. हे झालं प्रोत्साहन. पण ही भाजी खाल्ली तरच चॉकलेट मिळेल, ही झाली लाच. असं करणं टाळा. चला आता वळूया पुढच्या भागाकडे, आणि हा भाग आहे तुमचा प्रभाव आणि प्रेम याबद्दल. म्हणजे एक पालक म्हणून आपली भूमिका किती महत्वाची आहे ते पाहूया. मुलं म्हणजे आरसा असतात. ते जे बघतात तेच शिकतात. म्हणूनच घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं खूप खूप महत्वाचं आहे. जेव्हा ते बघतील की आई-बाबा किती आवडीनं आणि आनंदाने भाजी-पोळी खातायत, तेव्हा तेही आपोआप त्यांचं अनुकरण करतील. जेवत असताना खाण्याचा आनंद व्यक्त करा. वाह, काय मस्त चव आहे याची, असं उत्साहाने म्हणा. तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून त्यांच्या मनातही त्या पदार्थाबद्दल कुतूहल निर्माण होईल. लक्षात ठेवा, जेवणाची वेळ ही नातं घट्ट करण्याची वेळ आहे, भांड्याची नाही. मुलांवर जबरदस्ती करण्याऐवजी प्रेमाने म्हणा, चल आपण दोघं मिळून एक घास खाऊन बघूया का? बघा, या एका वाक्याने किती फरक पडतो ते. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. पण ह्या सगळ्याचा सार काय? तर ते आहेत हे 3 सर्वात महत्त्वाचे नियम. हे नियम नेहमी लक्षात ठेवा. तर हे 3 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, कधीही जबरदस्ती करायची नाही. दुसरा, खूप सारा पेशन्स ठेवायचा. आणि तिसरा, सातत्य, म्हणजे प्रयत्न करत राहायचं. हे 3 नियम पाळले तर तुमचं काम खूप सोपं होईल. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सच्या पलीकडे एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे प्रेम. मुलांसोबत कोणतीही गोष्ट करताना ती प्रेमाने आणि समजुतीने करा. खाण्याच्या सवयी लावणं हा एक प्रवास आहे, शर्यत नाही. तर मग आजच ठरवा, यापैकी कोणती एक युक्ती तुम्ही आज जेवताना वापरून बघणार आहात. कारण लक्षात ठेवा, एक छोटासा प्रयत्न सुद्धा खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकतो. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.